नाशिक शहरासह परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मोहिमेनंतर आता रिक्षा चालकांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे। शहरातील मुख्य रस्त्यांवर रिक्षा चालक सुसाट वेगाने रिक्षा चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणं, शालेय परिसरात बेशिस्त वागणं, प्रवाशांशी अर्वाच्य वर्तन करणं, जास्त भाडे शुल्क आकारणं, कालबाह्य रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करणं असे नियमांचं उल्लंघन करत असल्याचं दिसून आलंय। नागरिकांनी पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर या गोष्टींच्या तक्रारी केल्यावर पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतली। त्यानुसार वाहतूक विभागानं पंचवटी, सरकारवाडा, द्वारका, अंबड आणि सातपूर नाशिक रोड या प्रमुख मार्गावर 4 दिवसात कारवाई सुरू केली। या 4 दिवसात 472 रिक्षा चालकांना नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल फौजदारी दंड करण्यात आला। त्यांना नियम पाळण्याचे धडे दिले गेलेत। या कारवाईत रिक्षा चालकांची चुकीची वागणूक ठळकपणे समोर आली। प्रवाशांनी अनेकदा रिक्षा चालवणाऱ्यांच्या असभ्य वर्तनाचा अनुभव घेतला, तर काहींनी प्रवाशासाठी अतिरिक्त भाडे शुल्क आकारलं। विशेष म्हणजे शालेय परिसरातही रिक्षा चालक आपली मुजोरी कायम ठेवत असल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढलेली होती। मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मुजोर रिक्षा चालकांवर चाप बसणार असल्याचं रोशनकडून बोललं जात आहे। या मोहिमेला अधिक व्यापक व प्रभावी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते। पण भविष्यात नाशिक शहरातील रिक्षा वाहतूक सुरक्षित, नियमबाह्य आणि प्रवाशांसाठी आरामदायी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या मोहिमेमुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील सहयोग दिसून येतो आणि नियम पाळणाऱ्या रिक्षा चालकांना प्रोत्साहन मिळेल। तसेच अशा कठोर कारवाईमुळे शहरातील रस्त्यांवर प्रवाशांची सुरक्षितता वाढेल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।